आपण सत्र सुरू करूया. सर्व श्रोत्यांना मागे जे उभे आहेत त्यांनी कृपया आसनस्थ व्हायचं आहे. आजच्या संमेलनातलं हे अखेरचं सत्र आहे आणि नाही, चहाचे प्याले हातात घेऊन बसत तरी चालेल. डॉक्टर राजीव नाईक, ज्येष्ठ नाटककार, समीक्षक, नाट्य प्रशिक्षक, आज ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अनिल झणकर सर, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक, अनुवादकार आणि चित्रपट प्रशिक्षकही. आणि विभावरी देशपांडे, अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका आणि ग्रिप्स थिएटरची नाटकाची मुवमेंट आज महाराष्ट्रात चालवणाऱ्या महत्त्वाच्या रंगकर्मींपैकी एक. आपण सत्र सुरू करूया. आजच्या संमेलनातलं हे अखेरचं सत्र आहे आणि दिवसभर जी आपण चर्चा करतो आहोत त्याच्या पुढचा हा भाग असणार आहे. आणि या सत्रामधलं साधारणपणे हे तिघही माध्यमातले वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे आणि अनुभवी प्रशिक्षक, लेखक, म्हणजे प्रॅक्टिशनर आणि अकॅडमिशियन अशा दोन्ही अर्थाने आहेत. काही प्रश्न या तिघांना असतील, काही प्रत्येकाला एक एक स्वतंत्रपणे असेल, पण या सर्वांनी सविस्तर बोलावं अशी अपेक्षा आहे. आपण राजीव नाईकांपासून सुरुवात करूयात. आपल्याला कवी म्हणून ते माहिती आहेत. मायना नावाचा कविता संग्रह प्रकाशित आहे. सततची नाटकं, आताची नाटकं, मधली नाटकं, शिवाय मातीच्या गाड्याचं प्रकरण नावाचं त्यांचं प्रसिद्ध नाटक आहे. ललित कला केंद्र, मुंबई विद्यापीठ, इतर अनेक ठिकाणी ते नाट्य प्रशिक्षक म्हणून काम करतात. नाटकाचा खेळ, नाटकातली चिन्ह, नाटकाचं मिथक अशासारखी एक साधारणपणे सैद्धांतिक मांडणी त्यांनी आपल्या पुस्तकांमधून केलेली आहे. आत्ता ते सौंदर्यशास्त्रावर, आकृतिबंधावर रूपाशय असा ते शब्द नेहमी वापरतात. त्याच्याबद्दल ते काही एक म्हणू पाहत आहे. तर साधारणपणे इब्सेनकडून नाटक आपल्याला उसणं घेऊन अनेक वर्ष झाली. आपण भाषांतराच्या प्रक्रियेचा प्रभाव म्हटला तरी माध्यमातलं भाषांतर हे फक्त शब्दशः भाषांतर असत नाही. एक अख्खा आकृतिबंध किंवा एक तो सगळा काय म्हणूया रूपाशय आपण आपल्या भाषेमध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतो. आज या भाषांतरामुळे आत्ता काय घडतंय, म्हणजे दोन्ही अर्थाने बोला, चांगल्या आणि चोऱ्यामाऱ्या वाढल्यात का याही अर्थाने बोला. हां, तर चोऱ्या तर आपण करतोच, त्याच्याबद्दल काय बोलणार? हे ऐकू येत आहे का? चोऱ्या तर करतातच, आणखीन त्या चोरांच्या मागे कुठे मागे लागून आपण जीव थकवणार? तर भाषांतर रूपांतराच्या बाबतीत, नाटकाच्या बाबतीत तर 90% चोऱ्याच आहेत आणि त्यामुळे त्याच्याबद्दल काही आपल्याला बोलता येत नाही. अजून भाषांतर रूपांतराच्या याद्या नाही आहेत पूर्ण, त्यामुळे नक्की काही त्याच्याबद्दलही सांगता येणार नाही. एक मात्र सांगता येईल की नाटकाच्या बाबतीत भाषांतरांनी खूप हानी केली आहे, मराठी भाषेची पण आणि नाटकाची पण, हे मात्र नक्कीच सांगता येईल. फायदा तर होणारच, जे आपल्याला माहीत नाही ते येणार, तर फायदा होणारच. पण मराठीही येत नाही आणि इंग्रजी येत नाही, फ्रेंचही येत नाही, नाटकही येत नाही, अशा लोकांनी भाषांतरं केल्यामुळे अपरंपार हानी झाली आहे. आणि ही कशी दुरुस्त करायची हे काही कळत नाही. वर्षानुवर्ष मराठी लोकांना असं वाटत होतं की शेक्सपियरने टू लिव्ह ऑर नॉट टू लिव्ह असं लिहिलं आहे. ह्याचं आपण काहीच करू शकत नाही ना. जगावं की जगू नये, जगावं की मरावं असंच लिहिलं आहे की काय शेक्सपियरने? अशी जिथे परिस्थिती तिथे काय बोलणार? आता काही बोलता येणार नाही. इब्सेन कुठे आला? इब्सेनच्या आधी इब्सेनचं अनुकरण करणारेच आपल्याकडे आले, त्यामुळे वास्तववादाच्या चुकीच्या कल्पना आल्या वगैरे. तर पण तरी देखील इसके बावजूद म्हणतात ना, इन स्पाईट ऑफ ऑल दिस काहीतरी नसलेलं आलंच आणि चुकत माकत. नाटकाच्या बाबतीत एक आहे की संहिता आम्ही नाटककार लिहित नाही म्हणून भाषांतराची नौबत ओढवते, असंही अनेकदा होतं की नाटकं तर करायची आहेत, काय करणार? मग कुठलं तरी एक थातूरमातूर नाटक घ्या आणि थातूरमातूर भाषांतर करा, त्याचा बरा प्रयोग करा.
असं पुष्कळ झालेलं आहे. त्यामुळे हानी खूप झाली. आणि आता सकाळपासून जे बोलत आहेत कुठची संहिता करायची, का करायची, याचा तर काही विवेक साधारण दिसतच नाही. जे आपल्याला जमतं ते करा ही प्रवृत्ती अधिक आहे. त्यामुळे आता माया म्हणाली, आमचे रेगे सर ज्याची खूप चिकित्सा अवधने केली, ते म्हणायचे की कराच, प्रत्येकाने एक भाषांतर कराच. हे जितकं सत्य आहे तसं दुसरंही सत्य आहे की तुम्ही नका करू भाषांतर. हेही तितकंच. आणि ह्याच्यात काही मला हसे वसूल करायचे नाही आहेत, कारण अवधूतला मी खूप मानतो आणि तो हसांच्या विरुद्ध दिसतोय. तर पण ही अशी परिस्थिती आहे. आणि तरी देखील नाटक भयंकर चिवट आहे. लोकांना प्रयोग करायचेच असतात. लोक नाटकं करतात, चुकतात, मारतात, पडतात. एका नाटकाची 10 भाषांतरं होतात. प्रत्येक पिढीत शेक्सपिअरचं भाषांतर होतं. हे चांगल्याच लक्षण आहे. फक्त एकच आहे की मूळ भाषा ही ती वगैरे याच्यापेक्षा भाषांतर करणाऱ्याचं डोकं आणि हृदय जाग्यावर आहे ना, आणि जीभ, हे बघायला पाहिजे. मला याच्या पुढे जाऊन एक प्रश्न विचारायचा आहे. आवाज येतोय का? बर, आता त्या मुलाने एक नाटक संहिता लिहिली, तो आणि त्याचा मित्र मिळून ते करत होते आणि कुठून तरी बातमी फुटली की ते सरकार विरोधात आहे. तर त्या लेखकाला 22-23 वर्षांचा मुलगा होता, त्याला तुरुंगवास घडला. पण त्यामुळे एक नवीन शैली आली आणि त्या शैलीतलं ते नाटक जे होतं ते आपल्याकडेही सादर झालं, ब्रिटनमध्येही सादर झालं. तो अगदी अलीकडचा प्रयोग आहे, व्हाईट रॅबिट रेड रॅबिट. आणि त्याचा नियमच असा आहे की मी आता नितीन रिंढे ते करत असतील तर नितीन रिंढेंना त्याची तालीम करता येणार नाही. रंगमंचावर चढण्याच्या पूर्वी 5 मिनिटं अगोदर त्यांना हातात संहिता दिली जाईल. त्यांनी ते जे काही आहे ते तिथं डेव्हलप करायचं. त्यानंतर विभावरी देशपांडे तो प्रयोग करणार असतील तर त्यांनी नितीन रिंढेंचा प्रयोग पाहायचा नाही. अशा पद्धतीनं स्वतंत्र एक आकृतीबंध असणारा एक कला प्रकार त्या मुलांमुळे मिळाला. अर्थात त्याला जी कारणं घडली ती अत्यंत वाईट आणि शोकात्मक होती. पण तो सिद्धेश पुरकरने मराठीत अनुवाद केला आणि आपल्या मराठीतल्या अनेक प्रतिथयश कलावंतांनी ते केलं. अतुल पेठेंनी केलं, सई तामणकरने केलं, विभावरी देशपांड्यांनी केलं. तर मला विभावरी देशपांड्यांना तो प्रश्न विचारायचा आहे की 2 प्रयोग तुम्ही हे केलेत, एक व्हाईट रॅबिट रेड रॅबिट आणि ग्रिप्स. तर या अनुषंगानं या दोन्ही प्रयोगांविषयी तुम्ही जरा परिचयात्मक बोला. पण या दोन्ही प्रयोगांमुळे तुमच्या स्वतःच्या लिखाणावर, स्वतःच्या कामावर काही परिणाम घडून आला का? तो कसा, याबद्दल सविस्तर विवेचन करा. मुळात मला आज इतक्या अभ्यासू इंटेलेक्च्युअल्स अकॅडमिशियन्स बरोबर इथे बसायला मिळतंय, याबद्दल मी आभारी आहे. सुनंदाताईंचे मनापासून आभार, केल्याने भाषांतरचे आभार. व्हाईट रॅबिट रेड रॅबिट विषयी मी सांगते ते म्हणजे त्याच्यात माझा संपूर्ण अप्रोच हा अभिनेत्री हाच होता. कारण ती संहिता कधीच आधी मिळत नाही. ती संहिता काय विषयावरची आहे हे माहीत नसतं. आणि मुळातच ते करतानाची पहिली अट असते की हे तुम्ही वाचलं नसलं पाहिजे, ह्याविषयी काहीही ऐकलं नसलं पाहिजे, कोणाचाही परफॉर्मन्स बघितला नसला पाहिजे. या 3 अटींवरच तुम्हाला व्हाईट रॅबिट रेड रॅबिट करण्याची मुळात परवानगी मिळते किंवा तुम्ही त्याच्यासाठी क्वालिफाय होता. त्यामुळे त्याचा माझा अप्रोच अभिनेत्रीचाच होता सुरुवात अर्थातच. पण तरीही मला असं वाटतं की कलाकार म्हणून तुम्ही जेव्हा एखाद्या टेक्स्टला किंवा कॉन्टेंटला सामोरं जाता तेव्हा तुम्ही अभिनेत्री आहात का लेखिका आहात का दिग्दर्शिका आहात, या सगळ्या सीमारेषा आपोआप नष्ट होत जातात. आणि त्याच्यामध्ये मला सगळ्यात मोठा प्रयत्न म्हणणं चुकीचं, कारण ते अत्यंत त्या क्षणी त्या इन्स्टिंक्ट्सवर करत गेलो मी. कारण वाचत 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 पुढे जाणं हेच त्याच्यामध्ये करता आला. पण त्याच्यातला जो प्रश्न आहे तो तुमच्या जीवाशी येणं म्हणजे काय असतं, तुम्ही जिवंत राहणार की नाही, इथे तुम्ही जेव्हा येता तेव्हा तुमचं काय होतं. आणि त्याच्यामध्ये केवळ तुमच्या जीवाला धोका असलेला म्हणजे तुमचा जीव जाईल अशी नाही, तर तुमच्या विचारांना, तुमच्या अभिव्यक्तीला, तुमच्या माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून असलेल्या स्वातंत्र्यावर जेव्हा इतक्या प्रमाणात गदा येते तेव्हा तुमचं काय होतं. आणि असं जगण्यापेक्षा कोणाला व्हाईट रॅबिट रेड रॅबिट करायचं असेल तर मी फार बोलत नाही त्या संहितेविषयी, पण कुठेतरी तुमचं स्वातंत्र्य
विचाराचं, जगण्याचं, अभिव्यक्तीचं हे तुमच्या जगण्या इतकं महत्त्वाचं आहे. आणि ते स्वातंत्र्य जर तुमच्या हातात राहिलं नाही तर मृत्यू हा तुम्हाला जास्त जवळचा वाटतो. इथे कुठेतरी ते नाटक भावनिक पातळीवर मला करताना घेऊन गेलं. आणि जरी सामाजिक प्रश्न वेगळे असले, अर्थात इराणमधले आणि पुण्यात बॉक्समध्ये परफॉर्मन्स करताना जरी ते अत्यंत वेगळी भावविश्व असली, तरी अभिव्यक्तीवर स्वातंत्र्य काही ना काही पद्धतीने कलाकाराच्या येतच असतं. ते तुम्हाला कुठे ना कुठेतरी अनुभवायला येतच. त्याविषयी ओरडून बोलावंसं असं वाटतंच, पण तुम्हाला ते बोलता येत नाही. आणि मुळात आपल्याला नाटक करायचं आहे, आपण काही चळवळ करणारे नाही आहोत. त्यामुळे ह्या एका मते ललित कला केंद्राचा अनुभव असेल, नाहीतर 25 वर्षापूर्वी राम भरोसे नावाच्या नाटकामुळे आम्हाला आलेला अनुभव असेल. विविध अनुभव आहेत. तर तिथे ती जी घुसमट आहे, ती जी अगतिकता आहे, ती अगतिकता तुम्हाला माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून तिथे सापडते. तो धागा सापडतो, म्हणजे मला सापडला या प्रक्रियेत. आणि आपल्याला जी दाहकता जाणवते ती काही शतशः पटीने जास्त त्या लेखकाला, त्या कलाकाराला, इराणमधल्या सर्व संवेदनशील लोकांना किंवा असंवेदनशील लोकांना सुद्धा जाणवते. हा कॉमन धागा मला त्याच्यात सापडला आणि त्यामुळे ती संहिता हळूहळू उलगडत गेली. ती कशी होते, म्हणजे जरी नाटक ही प्रयोगजीवी कला आहे असं आपण एरवी म्हणतोच, पण या संदर्भात असं होतं की त्यात तो वाचणारा कलाकार कशा कशातनं त्या क्षणी जातो आहे, त्यातूनच ते नाटक तत्क्षणी उलगडत आणि उमलत आणि सिद्ध होत जातं. त्यामुळे त्याच्याशी तुम्ही किती नातं सांगू शकता ह्यावर त्याचं पुढे काय होतं, त्या 1 तास 20 मिनिटात मला असं वाटतं असं काहीतरी ड्युरेशन आहे त्याचं, ते ठरत जातं. त्यामुळे माझ्यासाठी तो एका अर्थाने खूप हलवून टाकणारा अनुभव होता, माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून. आणि कुठेतरी कलाकाराला एम्पथी नावाची गोष्ट फार आवश्यक असते. असं वाटतं की तुमच्या भवतालाच्या पलीकडे काय घडतं आहे तुमच्या आजूबाजूच्या जगात, तुमच्यापासून दूर असलेल्या समाजात सुद्धा, याविषयी आपण कळत नकळत रोजच्या जगण्यात असंवेदनशील होत जातो. कारण रोज किती त्रास करून घेणार, किती रडणार असं आपल्याला वाटतच राहतं. आणि मग कुठेतरी न्यूजपेपरमध्ये येणाऱ्या बातम्या वाचून आपण त्याच्यापासून डिसोसिएट होतो की हो गाझामध्ये हे होतंय, हो इराणमध्ये ते होतंय, कोथरूडमध्ये नाही होते, असं आपण जगताना करतच असतो. पण अशा प्रकारच्या अनुभवातनं कुठेतरी आपल्याला एम्पथी कलाकाराची जास्त वाढते. मग ती लेखक असेल, दिग्दर्शक असेल, अभिनेत्री असेल, कोणी असेल. तो अनुभव मला व्हाईट रॅबिट, रेड रॅबिटमध्ये खूप जवळून आला. आणि अभिनेत्री आणि लेखिका आणि दिग्दर्शिका म्हणून मी किंवा माणूस म्हणून मी भावनिकदृष्ट्या जास्त एनरिच झाले असं मला वाटतं. हे व्हाईट रॅबिट, रेड रॅबिट विषयी. त्यालाच धरून मी ग्रिप्स थिएटर विषयी अगदी 2-3 वाक्यात सांगायचा प्रयत्न करते. मुळात जर्मनीमध्ये 1960च्या दशकात सुरू झालेली ही थिएटर ॲक्टिव्हिटी आहे, ज्यामध्ये लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून नाट्यनिर्मिती केली जाते. थिएटर फॉर चिल्ड्रन या कॅटेगरीतली ही नाट्य चळवळ आहे. फॉल्कर लुडविश नावाचे खूप मोठे नाटककार आहेत, जर्मन नाटककार, ज्यांनी ही सुरुवात केली. आणि तोपर्यंत परिकथा, भूतखेत या एका फॅन्टसी पुरती मर्यादित असलेली बालरंगभूमी ही मुलांच्या रोजच्या जगण्याशी येऊन भिडली ग्रिप्स थिएटर सुरू झाल्यानंतर. कारण त्या एका अत्यंत लार्जर दॅन लाईफ नाट्य प्रकारातनं त्यांनी बाहेर काढलं नाटक, लहान मुलांचं नाटक. आणि मुलांना रोजच्या आयुष्यात जगताना जे प्रश्न येतात, त्यांचं जे भावविश्व असतं कौटुंबिक पातळीवर, शालेय पातळीवर, सामाजिक पातळीवर, त्या भावविश्वात ते काय बघतात, त्यांना काय ते कसं जगतात, किंवा तिथे त्यांची मुस्कटदाबी होतेच. म्हणजे ऑप्रेस्ड क्लास, जगभर लहान मुलं हा ऑप्रेस्ड क्लासच आहे वेगवेगळ्या पद्धतीने. पण तिथे त्यांचं काय होतं ह्याविषयी बोलणारी ती नाटकं होती. आणि 80च्या दशकात ती खूपच तिकडे पटकन पॉप्युलर झाली, कारण अशा प्रकारचं नाटक कोणी पाहिलंच नव्हतं, नवीन होतं ते जवळ आलं नाटक. एका खूप मोठ्या स्टेजवर, खूप मोठ्या सेट्स, लाईट, म्युझिक, कॉस्ट्युम्स, इथनं ते नाटक बाहेर काढून अगदी समीप रंगमंचावर आणून ते लहान मुलांच्या आयुष्याचा एक भाग होऊन गेलं. आणि मोठ्या माणसांच्याही, कारण ह्याच्यामध्ये लहान मुलांना आनंद देण्यापलीकडे जाऊन मोठ्यांनी लहान मुलांकडे कसं बघावं ही दृष्टी देण्याचं काम या नाटकांनी केलं. त्यामुळे अर्थातच ते नाटक खूप चांगल्या पद्धतीने ती चळवळ रुजली. आणि 80च्या दशकात डॉक्टर मोहन आगाशांनी ती चळवळ भारतात आणली, कारण त्यांना असं वाटलं की भारतात या चळवळीची आवश्यकता आहे.
आणि तिथेच मला परत तो भाषांतराचा किंवा रूपांतराचा मुद्दा येतो की हे इथे का करायचं ह्याचं एक खूप स्ट्रॉंग कंपेलिंग कारण असलं पाहिजे की हे इथे का, ह्याची इथे खरंच गरज आहे का, जे आहे तशी ह्याची गरज आहे का, आणि मग ती गरज असेल तर ते इथे करताना कसं करायचं, असे अनेक प्रश्न जेव्हा निर्माण झाले त्याच्यातून ग्रिप्स थिएटर भारतातली चळवळ सुरू झाली, ज्याला पुढच्या वर्षी 40 वर्ष पूर्ण होतील. आणि ती त्या सातत्याने कुठलाही आर्थिक व्यवहार त्यात होत नसून ती इतक्या सातत्याने चालू आहे गेली 40 वर्ष. ह्याचा अर्थ काहीतरी खूप असं होतं त्या आशयामध्ये, त्या मांडणीमध्ये, जे इथे होणं आवश्यक आहे असं म्हणजे नाटककारांना, दिग्दर्शकांनाही वाटलं आणि प्रेक्षकांनाही वाटलं. तर त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळात नॅचरली सगळी नाटकं रूपांतरित केली गेली, कारण तो फॉर्म अतिशय नवीन होता. प्रश्न नवीन नव्हते, पण हे प्रश्न तुमच्या जगण्यातले नाटकातनं मांडण्याची पद्धत नव्हती, आपल्याकडेही नव्हती. कारण आपल्याकडे अजूनही काही अत्यंत उत्तम नाटकं, म्हणजे दुर्गा झाली गौरीसारखं नाटक, जे मी खूप लहानपणी पाहिलं होतं, जे फॅन्टसी परिकथा याच सदरातलं होतं, पण त्या पलीकडची नाटकं फारशी केली गेली जायची नाहीत. त्यामुळे इथेही ती नाटकं पटकन बघितली गेली. आता सुरुवातीच्या काळात रूपांतर करत असताना कुठेतरी ओरिजिनल टेक्स्टची जितकं तुम्ही प्रामाणिक राहाल तेवढं राहून ती नाटकं करायची, कारण तो फॉर्म अजून लेखक दिग्दर्शक सगळे शोधत होते, शिकत होते. कारण त्याच्यात मग मोठी माणसं लहान मुलांची कामं करतात, समीप रंगमंच आहे, त्याच्यात संगीत आहे, त्याच्यात खूप ह्युमर आहे. तर कुठेतरी त्या फॉर्मशी तुम्ही जोडले जाईपर्यंत ती रूपांतर केली गेली. छान छोटे वाईट मोठे हे पहिलं नाटक श्रीरंग गोडबोले यांनी ते अनुवादित केलं. तो प्रश्न अत्यंत त्या अर्थाने युनिव्हर्सल होता. जर्मन नाट्यमय, जर्मनचं इंग्लिश ट्रान्सलेशन होतं. त्या ट्रान्सलेशनवरनं रंगाने ते जवळजवळ म्हणजे अत्यंत प्रामाणिक भाषांतर छान छोटे वाईट मोठे माक्सून मिली नावाच्या ओरिजिनल नाटकाचं होतं. जो विषय जरी ते जर्मन नाटक असेल तरी तो खूप त्या अर्थाने युनिव्हर्सल विषय होता. ते अतिशय लहान मुलांचं नाटक होतं, त्यामुळे ते खूप आजही खूप पटकन त्याची रिलेटेबिलिटी मिळते. कारण आर्थिक दरी, मुलांना आर्थिक दरी समजत नाही. मुलांना हे कळत नाही की काल शाळेत बागेत जो माझा मित्र झाला आहे तो शेजारच्या झोपडपट्टीत राहतो म्हणजे काय, आणि तो शेजारच्या झोपडपट्टीत राहतो म्हणजे तो माझ्याकडे खेळायला येऊ शकत नाही म्हणजे काय, हे लहान मुलांना कळत नाही. आणि कळत नकळत मोठी माणसं ही आर्थिक दरी त्या मुलांच्या विचारात आणि मनात निर्माण करतात. आणि मग मुलं ती दरी कशी त्यांच्या निरागसतेतून आणि त्यांच्या स्पिरिटमधनं ती दरी कशी नष्ट करून त्या मुलाला त्यांच्या घरी रात्री ओव्हरनाईट झोपायला बोलवतात. इतकी छोटी ती गोष्ट होती. त्या गोष्टीमध्ये मुळात खूप युनिव्हर्सॅलिटी होती. त्याच्यामध्ये जर्मन मुलं वेगळा विचार करतात आणि भारतीय मुलं वेगळा विचार करतात असं होत नाही. मुलं एकसारखाच विचार करतात. जशी ती मोठी होतात तशी ती करप्ट होत जातात, त्यामुळे विचारांमध्ये जास्त अंतर पडत जातं. पण त्याच्यामध्ये काही बदल असे होते. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये सिंगल मदर जी होती ती सिंगल मदर, तिची 2 मुलं असतात. ती आई नवऱ्याला सोडून आलेली होती किंवा नवरा तिला सोडून गेला होता, जी खूप 180च्या दशकात ती खूप कॉमन सिच्युएशन आपल्याकडे नव्हती. म्हणून त्याचं दुबईला गेलेले वडील असं एक काही रेफरन्शियल चेंजेस केले. अशा मिनिमम चेंजेसने तर नाटक झालं. आणि त्यापुढची नाटकं अधिकाधिक मूळ नाटकाचा आशय घेऊन, मांडणीचे काही एलिमेंट्स घेऊन त्या नाटकांपेक्षा दूर जात असं नाही, पण नाटकांपासून आणखी स्वैर रूपांतर या कॅटेगरीत होत गेली. आणि 96 सालापासून आपण आपली स्वतंत्र नाटकं लिहितो आहोत. हा ग्रिप्सचा, आणि काही नाटकं आता आपण को रायटिंग या संदर्भात लिहितोय. म्हणजे गेली 10 वर्ष आम्ही लूज, नंतर येणार आहे का तो प्रश्न, मी आत्ता बोलत नाही. हा ग्रिप्सच्याच प्रवासातला एक भाग आहे, म्हणून मी तुम्ही फक्त संहिता अनुवादित केले नाही, तो प्रवाह पूर्ण अनुवादित संपूर्णपणे. हो, आणि त्याची आता ते नाटक वेगळं आहे, जे ग्रिप्स थिएटर बर्लिनमधल्या नाटकापेक्षाही वेगळं आहे. पण त्याची मेथडॉलॉजी किंवा त्यामागचा हेतू आणि त्यामागची विचारसरणी किंवा त्यामागची प्रिन्सिपल्स ही कॉमन आहे. आणि गेल्या 10 वर्षापासून आम्ही को रायटिंगचाही प्रयत्न करतो आहोत. 2 जर्मन प्ले राईट्स आणि मी आणि श्रीरंग गोडबोले, आम्ही चौघं मिळून एक संहिता एकत्र लिहितो. त्याच्यामध्ये एका पॉईंटपर्यंत ती संहिता कॉमन असते, त्याच्यानंतर त्याचं एक भारतीय व्हर्जन होतं आणि त्याचं एक जर्मन व्हर्जन होतं, जी त्याचा गाभा, हेतू आणि कोर किंवा त्याचा जीव, आत्मा एकच असतो, पण त्याचं
रूपांतर वेगळं असतं असं म्हणायला हरकत नाही. चित्रपट आणि नाटक दोन्ही ही समूहाची माध्यम आहेत, तरीही याच्यामध्ये फरक असा की तुलनेनं नाटकाचं अर्थकारण किंवा नाटकाला जितका पैसा लागतो त्याच्या कैक पटीनं चित्रपटाला पैसा लागतो. ते आधी पैशाचं माध्यम आहे आणि नंतर सृजनाचं आहे. नाटक तुम्ही आम्ही उठून उभे राहून कोणाच्याही घरी चेतन चेतन भगत बद्दल तू काय म्हणशील? नो कमेंट्स. चित्रपटाचा अनुवाद करणं शक्य नाही. आपण ते सबटायटल्स मधून म्हणजे माझं विधान तुम्ही बदला जर ते शक्य असेल तर तसं म्हणा. कारण आत्ता सबटायटल्सच्या बाबतीत आपल्याला प्रयोग असे दिसतात की मराठीत सुद्धा सबटायटल्स अनुवादित करण्याचा एक नवा हे सुरू झाला आहे. पण केवळ सबटायटल्सचा भाषांतर किंवा त्याचा अनुवाद करून आपल्याला त्या चित्रपटातला आशय त्या चित्रपटाची संस्कृती पोहोचवता येते. मला माझा वैयक्तिक मुद्दा असा आहे की मी वाचायचं की मी बघायचं. मला दोन्ही एकत्र करणं म्हणजे गडबडीचं होतं की वाचायचं की दृश्य बघायची. तर या परकीय चित्रपटांचा आत्ता मराठी चित्रपटांवर कशा अर्थानं प्रभाव झालेला आहे, मराठी चित्रपट कसा बदललेला आहे दृश्य भाषेत, तर त्याबद्दल तुमच्याकडून ऐकायला म्हणजे थोडंसं वेगळं उत्तर देतो तुला. मराठी चित्रपटांच्या संदर्भात आणि सध्याच्या त्यांच्यावर कुठले कुठले प्रवाह आणि काय त्याच्यावरती हे होतो इतका माझा अभ्यास नाही, त्यामुळे मी त्या विषयाबाबत मी बोलू शकत नाही. पण एक सबटायटलिंगच्या बाबतीत हा सगळ्यांचाच आपल्याकडे प्रॉब्लेम होता. महत्त्वाचा मुद्दा आधी क्लिअर करतो आणि त्याच्यानंतर मला जरा विभाजे बोलली ते फार महत्त्वाचं आहे. थोडासा विभाला एक उपप्रश्न विचारायचा आहे मला. हां, मास्तर असल्यामुळे काय इलाज नाही त्याला. हां, सर्वप्रथम इथे आभार वगैरे मानले पाहिजे नाही का, प्रोटोकॉल असतो काहीतरी. तर मी आभार वगैरे काय मानणार नाही, कारण अनघा आणि मी एका वर्गात होतो रशियनच्या. ती पहिल्या बाकावरची विद्यार्थिनी होती, मी शेवटच्या बाकावरती, आणि ते अंतर अजून कायम आहे. ती फार पुढे निघून गेली रशियन. आणि अनघाचं म्हणजे इतकं आर्जवपूर्ण नेहमी आमंत्रण असतं. फोन आला केल्याने भाषांतरचा आम्ही दस्तयेव्स्कीची 200 वर्षे अंक काढतोय, तर त्याच्या बेलियनोची व्हाईट नाईट्सवरती तुला लिहिलं पाहिजे. त्याची 7-8 रूपांतरं झाली आहेत. मी तुला सोडणार नाही, सबबी सांगायच्या नाही, डोक्यावर बसेन. आता इतकं प्रेमळ आमंत्रण आल्यावरती आभार काय मानायचे मग. त्याच्यामुळे ते काय गॉडफादरमध्ये आहे ना, तू सांगतो की इदर युअर सिग्नेचर्स ऑर युअर ब्रेन्स विल बी ऑन द पेपर. मला त्याची आठवण होते. ते अशी प्रेमळ आमंत्रणं स्वीकारायला मला आनंद वाटतो नेहमी. त्याच्यामुळे मी आभार वगैरे काही औपचारिक मानत नाही. असू दे. तर आता गेल्या वर्षी मी गोव्याला फिल्म मार्केट जे असतं, इफी नाही, इफीच्या बाजूला, इफीच्या बरोबर येतात ते, पण फिल्म मार्केट वेगळं असतं, तिथे मी अटेंड केलं ही गोष्ट. तर तिथे OTTवरती एक चर्चा चालली होती आणि विभाला कदाचित माहिती असेल ही कारण OTTमध्ये आता तू सबटायटल्सचं म्हणत होतास, OTTमध्ये तिथल्या माणसाने एक मुद्दा मांडला की सध्याचं संशोधन असं दाखवतं की 60% लोक OTTचे ग्राहक हे 4 भाषांमधले चित्रपट पाहतात. म्हणजे पंजाबमध्ये आज मल्याळी चित्रपट पाहिले जातात. जवळजवळ 30% माणसं ही 3 भाषातले चित्रपट पाहतात आणि सर्वात अल्पसंख्य जे आहेत ते 1 भाषातले चित्रपट पाहणारे आज. त्याच्यामुळे ही जी आपल्याला एक काहीतरी म्हणून आपल्या कल्पनेत होतं की लोक बघतील का, नाही, लोकांनी ते म्हणजे स्वीकारलेलंच आहे. आणि बरेच लोक आता सांगतात, म्हणजे मी जेव्हा फिल्म इन्स्टिट्यूटला होतो तेव्हा एका वर्षी मी 10-12 वर्षांपूर्वी मी तिथे तनीर तनीर हा चित्रपट दाखवला पहिल्यांदा सबटायटल्सला, तमिळ गाजलेला चित्रपट त्या काळातला. तर त्यावेळेला अनेक मला उत्तर भारतातली माणसं म्हणाली की आमच्या आयुष्यातला आम्ही पाहिलेला पहिला साऊथ इंडियन सिनेमा, तमिळ वगैरे तर जाऊ द्या, म्हणजे 45ची 50ची त्याच्या पुढची माणसं मला सांगायला लागली की आम्ही हा पाहिलेला पहिला सिनेमा. तर सबटायटल्सच्या बाबतीत तुला मी सांगतो की सबटायटल्समध्ये आता टेलिव्हिजन करता आणि हिअरिंग इम्पेअर्ड ह्यांच्याकरता तुझ्या शेजाऱ्यांना त्रास होऊ नसेल, याही काही व्यावहारिक गोष्टी आता आहेत आणि त्या आलेल्या आहेत आणि त्या लोकांनी स्वीकारलेल्या आहेत. त्याची सवय सुरुवातीला आम्हाला असं वाटायचं. तो प्रश्न भारतीय चित्रपटांच्या बाबतीत येऊ शकतो, कारण आपल्याकडे बडबड फार असते चित्रपटांमध्ये. परकीय चित्रपटांमध्ये एवढा येत नाही. आणि मी 2 चित्रपटांचं निदान म्हणजे सबटायटलिंग केलेलं आहे, त्याच्यामुळे मला तो अनुभव माहिती आहे. पण त्याच्याबद्दल मी पुढे येणार आहे. मला विभाने सांगितलेली गोष्ट पहिल्या
ग्रिप्सची नाही, पहिला जो अनुभव सांगितला तो मला खूप महत्त्वाचा वाटला, कारण तो मी काही मुद्द्यांशी जोडून घेणार आहे इतर लोकांच्या अनुभवांशी. तर त्याच्यामध्ये संहितेपासून स्वातंत्र्य, म्हणजे संहिता दिलेली होती, पण त्याच्यापासून तुम्ही किती स्वातंत्र्य घेता किंवा काय घेता हे तुमच्यावर सोडलेलं होतं. हा का? नाही, स्वातंत्र्य घ्यायला तशी जागाच नव्हती. त्याचं कारण अक्षरशः हे मी आत्ता उचललं ना, तर 1999 केल्याने भाषांतर हे त्रैमासिक सुरू झाले. त्याच्या वाटचालीतला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे 1 मे 2003 रोजी कलासक्त पुणे हे जे मी वाचतेय ना, इतकं रिअल टाईम परफॉर्मन्स, हाच परफॉर्मन्स होता. त्यामुळे आपण जे वाचतोय त्याचा अर्थ अक्षरशः एक एक क्षण तुम्हाला मिळत होता. त्यामुळे एक विचारपूर्वक स्वातंत्र्य काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. ती माझी जी काय जी बैठक असेल विचाराची, भावनेची, कलाकार म्हणून, त्यांनी मी अत्यंत नैसर्गिकरित्या त्या शब्दांना रिॲक्ट होते आणि ते अत्यंत भिन्न होतं. कारण मी नंतर माझ्यानंतरच निरंजन पेडणेकर नावाचा जो रंगकर्मी आहे त्यांनी ह्याचाच परफॉर्मन्स केला आणि तो मी बघितला. त्यांनी माझा बघितला नाही, कारण मी आधी केला आणि त्यांनी नंतर केला. तो बघितल्यानंतर मला असं लक्षात आलं की एकच टेक्स्ट दोन अत्यंत भिन्न व्यक्ती किती संपूर्ण भिन्नपणे मांडू शकतात आपल्यासमोर. कारण त्यांनी सगळ्याला एका अत्यंत प्रॅग्मॅटिक, रॅशनल आणि एका टँजेन्शियल, तो AI सायंटिस्ट आहे, त्याचा सेटअप मानसिक हेच वेगळा आहे त्याचा, तर त्यांनी तसं अप्रोच केलं आणि माझा अप्रोच अत्यंत भावनिक. तर एक्झॅक्टली, त्यामुळे माणूस म्हणून त्याचा जो सेटअप आहे त्याच्यापेक्षा माझा इतका वेगळा आहे की ते दोन वेगळी नाटकं लोकांनी पाहिली. तेवढंच स्वातंत्र्य तुमचं जे नैसर्गिक आहे तेवढंच. हां, नाही, आता हा मला इथे का महत्त्वाचा मुद्दा वाटतो, कारण रूपांतराच्या शब्दांच्या भाषेत नेहमी संहितेबद्दल बोललं जातं, दिग्दर्शकाबद्दल बोललं जातं, नटांबद्दल कधीही बोललं जात नाही. आणि दुसरा एक थोडासा निगेटिव्ह एक्सपिरियन्स होता, तो पॉझिटिव्ह कसा झाला. आणि तो मी जेव्हा नसीदची प्रकट मुलाखत घेतली होती, ओमपुरीच्या निधनानंतर आम्ही कार्यक्रम केला होता पिफमध्ये, तेव्हा नसीदनी हा किस्सा सांगितला होता की तिथे आम्ही काही ओमच्या क्लिप्स दाखवून त्याच्यावरती नसीदचं बोलणं होतं आणि अनेक मी त्याच्यामध्ये त्याच्या चित्रपटांचे काही अंश दाखवले होते. तर त्याच्यातल्या पहिला तो जे परवा मॅकबेथ आहे, त्या विषयाशी आपल्या निगडीत आहे की मॅकबेथचं जे रूपांतर आहे विशाल भारद्वाजचं, मकबूलचा पहिला सीन जर तुम्हाला आठवत असेल तर व्हिज्युअली अतिशय पॉवरफुल सीन आहे. रात्रीचा वेळ आहे, पाऊस पडतोय, निळसर असं संबंध आहे आणि ते एन्काउंटर किलिंग गाडीमध्ये बसलेलं आहे. आणि त्याच्यातले जे दोन म्हणजे शेक्सपियरच्या चेटकिणींचं हे इतकं मजेशीर रूपांतर आहे आपल्या ह्याच्यामध्ये. आणि त्याचं एकाचं नाव असतं पंडित, दुसऱ्याचं नाव असतं पुराणिक. आणि त्याची तो सांगतो की इसकी जबान काली आहे, म्हणजे ओमपुरीची. नसीर सांगत असतो की तो बोलतो ते होतं म्हणून सगळ्या ह्याच्यात. आणि त्याच्यामधला जो सीन होता तर त्यावेळी मी दाखवला नसेल तर नसीर म्हणाला की जो माणूस मार खातो त्यांच्याकडनं शेवटी तो लेखक होता त्या संहितेचा. आणि वो सीन करने में बहुत बड़ा मजा आया. हाँ, नहीं बड़ा मजा आया. क्यों? अरे क्या बेखुदा सीन लिखा था म्हणाला. त्याने आणि ओमने बसून तो सीन सगळा इम्प्रोवाइज केला तिथे आणि तसा तो सीन झाला. म्हणजे काही वेळेला हे असं होतं. आणि बर्गमनच्या ह्याच्यामध्ये सुद्धा बर्गमन त्याच्या मुलाखतीत सुद्धा त्याने 1-2 ठिकाणी म्हटलं की त्याला प्रश्न असा विचारला की तू फार म्हणजे त्यांच्यावरती फार हुकूमत गाजवतोस, तुला अत्यंत उत्तम परफॉर्मन्सेस मिळतात. तो म्हणाला तुम्ही वेडे आहात का म्हणाला. मी रिहर्सल केली आणि त्याच्यानंतर लोकांनी सांगितलं नटांना तुला जायचं होतं ना शॉपिंगला, जाऊन 1 तास 1.5 तास आम्ही सीन तयार करतो. आणि आल्यानंतर त्यावेळी असं सीन हे केला तर तू काही सांगूच नको आम्हाला, सीन समजावून दिल्यास आमच्या हातात आहे ना, 1-1.5 तासांनी तू शॉपिंग करून ये म्हणाल. मी खरंच बाहेर जाऊन आलो 1.5 तासांनी. त्यांनी सीन असा तयार केला होता. मी म्हटलं टेक इट. म्हणजे ही जी रिलेशनशिप असते किंवा नटांचं व्यक्तिमत्व, कारण जेव्हा लिहिलेलं असतं नाटक हे पूर्णपणे नटाचं माध्यम आहे. त्यांनी सांगितलं की तुमच्यामध्ये कोणी नसतं आणि त्याच्यामुळे तिथे रिटेक्स शक्यता नसतात. हां, नाही आधी असतात परंतु मध्ये कोण नसतं. म्हणजे तुम्ही अडवतो मला त्याचबरोबरीने हाही मुद्दा विचारायचा, चित्रपट चळवळीचा नाही एक मिनिट मला थोडं पुढे बोलायचं आहे याच्यामध्ये. एकत्रच उत्तर द्या. बरं, त्याने जसा चित्रपट साक्षरता वाढवण्यासाठी त्यांनी मदत केली, तसा भाषांतराच्या प्रक्रियेवर त्याच्याचकडे येणार आहे मी. एक्झॅक्टली भाषांतर हा शब्द मला या संदर्भात फार अपुरा वाटतो, म्हणून मी त्याला रूपांतर म्हणायला सुरुवात केली. त्याच्यानंतर एका शेतकऱ्याचं मला वाक्य आठवतं. मी एक डॉक्युमेंटरी करत होतो तर त्यावेळेला धरण आणि विस्थापितांच्या बद्दलचा मुद्दा होता आणि उजनी धरणाच्या आसपास त्या परिसरामध्ये. तर आधीची अवस्था आणि दुष्काळग्रस्त आणि आताची अवस्था त्याच्यावरती तो एक शेतकरी बोलता बोलता म्हणून गेला की
धरण हे शेतकऱ्याचं मरण असतं किंवा त्याचा तो पुनर्जन्म असतो. आता हे मला वाक्य आज सारखं आठवतं आहे की कलाकृतीच्या बाबतीत ते तितकंच खरं असतं की एखादी सुंदर कलाकृती, मग ते शेक्सपियरची असेल आणि कोणाची असेल, मातीत घातली जाऊ शकते किंवा सामान्य कलाकृतीसुद्धा. आता गॉडफादर ही काय फार श्रेष्ठ कादंबरी नाही आहे, परंतु कपोलानी त्याचं जे काही केलं आहे, तो म्हणाला की इट वॉज ऑलवेज अ लूज मॅटाफर. अमेरिका ॲज मायकल, नवीन फ्रेश काही विजन घेऊन सुरुवात केली आणि संपूर्ण कसा करप्ट होत गेला ते संपूर्ण माझ्या डोक्यात होतं. त्याच्या पद्धतीने त्यांनी ते मांडलं आहे. आता पुनर्जन्मोत्सव मी म्हणतो त्याच्यामध्ये रूपांतर. बरं, रूपांतराच्या बाबतीमध्ये मला एक फार हा प्रश्न सतत पडत आलेला आहे. रूपांतर म्हटलं की एक 2-3 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये चुकीच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे स्लेव्ह आणि अशी कल्पना किंवा मॅट्रिक्स ही कल्पना आहे की मूळ कलाकृती हे म्हणजे काही 24 कॅरेटचं सोनं आणि तुम्ही रूपांतर करता म्हणजे त्याच्याशी ताडून बघायचं. म्हणून बघा नेहमी लोक सांगतात की त्या ह्याच्यात आहे की ते दिस इज नॉट बेटर, आय थिंक द नॉव्हल इज बेटर. आता तुमचा 90% सिनेमाचा किंवा त्याच्यापेक्षाही जास्ती जो प्रेक्षक असतो त्याला मूळ कथाकृती त्याने हॅमलेट वाचलेलं नसतं. तो जे सादर होतं त्याच्या पुढे आणि जे सादर होतं ते शेक्सपियरचं हॅमलेट नसतं, ते कुरोसावाचं हॅमलेट असतं, कोझिन्सेफचं हॅमलेट असतं किंवा इतर कोणाचं तरी केलेलं ते हॅमलेट असतं, कारण ते त्या पद्धतीने इथे बसवलेलं असतं. पण दुसरी गोष्ट रूपांतराच्या बाबतीत आपण नेहमी विसरतो की एक पूर्ण कलाकृतीचं दुसऱ्या कलाकृतीत होतं असं नाही. आपल्याकडे ती परंपरा आहे आणि सिनेमा त्याच परंपरेतून आपला जन्मला फाळक्यांच्या वळी. म्हणजे आता तुम्ही पहा हे कीर्तनकार काय करतात, ओल्ड स्टोरीज रिटोल्ड, सगळी आख्यानं कुठनं येतात, सगळी महाभारत ह्याच्यात. आणि फाळक्यांनी तीच परंपरा उचलली. किर्लोस्करांची नाटकं काय आहेत पहिल्यांदा बघा, संगीत सौभद्र, शाकुंतल, हीच सगळी आहेत ना नाटकं त्याच्यामध्ये. त्यांनी ते मराठीत बसवण्याचं त्याचं चप्पल रूपांतर केलं आणि नंतर मग देवालांच्या काळात वगैरे सामाजिक नाटकं, सिनेमातही तोच प्रकार झाला. 20 साली वगैरे आपल्याकडे आधुनिक चित्रपट समकालीन कथा असलेले त्याला मग सामाजिक म्हणायला लागले पुढे. मग त्याच्याप्रमाणे भाषा बदलते, विषय बदलतात, सेटिंग बदलतं सगळं. हा प्रकार त्याच्यामध्ये मग तो अंतर्भूत असतो. तसं सिनेमाचं सुद्धा, आणि एका सिनेमाचं सुद्धा नंतर रिमेक होतात, त्याचं सिनेमात रूपांतर होतं. नाटकाचं आता ब्रेस्टचं 3 पेनी ऑपेरा हे बेगर्स ऑपेराचं परत त्यांनी पुनर्लेखन केलेलं आहे ना. शेक्सपियरच्याही बऱ्याच नाटकांच्याबद्दल असं म्हटलं जातं की काही प्लॉट्स त्यांनी जुन्या ह्याच्यामधले लिहून पुनर्लेखन केलेलं आहे. त्याच्यामुळे ही एक सततची प्रक्रिया आहे. तर त्या प्रत्येक कलाकृतीकडे मला वाटतं की स्वतंत्र कलाकृती आणि त्याचं स्वातंत्र्य मान्य करायला पाहिजे आणि त्याच्याकडे एक ऑटोनॉमस म्हणून स्वयंसिद्ध कलाकृती असते, ती उभी राहील, ती तिच्या पायावरती. शेक्सपियरचं नाव घेऊन कुठलंही नाटक चालत नाही किंवा सिनेमा चालत नाही म्हणजे असलेला. ठीक आहे, मी पुन्हा येतो तुमच्याकडे. राजीव सरांना एक महत्त्वाचा मुद्दा. आपण असं म्हणतो की भाषांतरामुळे अनेक गोष्टी आल्या मराठीत, म्हणजे व्हाईट रॅबिट रेड रॅबिट आपल्याला भाषांतरामुळे कळलं, अनुवादाच्या म्हणजे ग्रिप्स थिएटर आपल्याला अनुवाद झाल्यामुळे, रूपांतर झाल्यामुळे, एकत्र सगळ्यांनी बसून लिहिल्यामुळे कळलं. या अनुवादाच्या सगळ्या प्रक्रियेमुळे माध्यमाच्या पण, भाषेच्या पण, कलाकृतीच्या पण तो आर्ट फॉर्म किंवा तो प्रवाह मराठीत रुजला असं आपल्याला म्हणता येतं की ते फक्त प्रयत्नांच्या पातळीवर राहिलं असंच म्हणायचं? फार मोठा अभ्यास करावा लागेल बुवा या प्रश्नाचं उत्तर द्यायला. फारच व्यापक प्रश्न आहे. छोटे छोटे प्रश्न विचारले तर मला उत्तर देत आहे. आता रुजलं वगैरे हा एक तर फार मोठा शब्द आहे. आणण्याचा प्रयत्न झाला, थोडंसं स्वीकारलं गेलं, असं गोलमाल उत्तर मला देताच येईल. पण या उत्तराने समाधान होईल असं वाटत नाही. काय रुजलं? काही रुजलं बिजलं नाही. आपण एक आपलाच वास्तववाद तयार केला, जो कदाचित युरोपियन किंवा रशियन वास्तववादापेक्षा पूर्ण वेगळाच असेल आणि तो एक भारतीय वास्तववादात असेल तर मला नाही देता येणार या प्रश्नाचं उत्तर. मी एक यांना खूप बोलायचं आहे, मला एवढं काही बोलायचं नाही, पण मला नाही मला एवढंच माझ्या नाही खरं म्हणजे ग्रिप्स थिएटरवरती वेगळाच सेमिनार व्हायला पाहिजे. आणि असे बरेच मी पण बोलू शकेन ग्रिप्सवर आणि माझे काही प्रश्न आहेत, पण ते आत्ता नको. नाही आत्ता नको, ग्रिप्सच्या सेमिनारमध्ये विचारू. तर मला एकच फक्त वाक्य म्हणावंसं वाटतं आहे की जे मला भाषांतरित करता येतं असं वाटतं
ते मला करावंसं वाटत नाही. पण जे मला भाषांतरित करता येणार नाही असं वाटतं ते मला भाषांतर करावंसं वाटतं. एवढंच मी एक बोलतो. नाही, एक मला थोडंसं शॉर्ट आन्सर द्यायचं आहे. त्याला तो लॉंग आन्सर क्वेश्चन होता. त्याच्या नावामागे डॉक्टर आहे, त्यांना असे सगळे थिसिसचे वाटतात प्रश्न. माझ्यामागे तसं काही नाही आहे, त्याच्यामुळे मी थोडक्यात उत्तर देतो. त्याचं एक असं असतं की प्रयत्न काही असतात आणि ते रुजले किंवा न रुजले ह्याच्यापेक्षा ते पुढे ती एक कुठेतरी त्याची ठिणगी पडलेली असते आणि ती दुसरीकडे कुठेतरी परत त्याच्यातनं पेट घेऊ शकतो. कारण एक आज आपण बॉक्ससारखी नाटकं बघतो, हे सगळे एन्व्हायरमेंट बघतो. सुरुवात कधी झाली? 1916 साली, 17 सालानंतर 20 साली वगैरे रशियामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग सुरू केले. त्यातला एक अत्यंत उत्साहाने त्यांनी प्रयोग केला होता की हे काय म्हणाले, सगळं बुर्जवा थिएटर आपण इकडे बोलवायचं लोकांना आणि प्रेक्षक येणार आणि वर्कर्स येणार, आपण त्यांच्या फॅक्टरीत जाऊन प्रयोग करूया. म्हणून धाडस करून फॅक्टरीमध्ये जाऊन मोठं दणदणीत संपावरचं त्यांनी नाटक केलं आणि ते नाटक तोंडावर आपटलं. आणि त्याचं उत्तर आयझनस्टाईननी स्वतः दिलं आहे की द कार्ट ब्रोक अँड इट्स ड्रायव्हर फेल इन टू सिनेमा. कारण ते नाटकच वाटेना कुणाला. पण त्याच्यानंतर पुढे आता एन्व्हायरमेंटल थिएटरचे किंवा इतर ह्याचे अनेक प्रयोग आपल्याकडे होत राहिले. दुसरी गोष्ट, आता नाटककाराच्या शोधात 6 पात्र हे आपल्याकडचं नाटक, अशा पद्धतीच्या नाटकाची आपल्याला सवय नव्हती. मी ते मराठीतनं वाचलं, मी पाहिलेलं नाही आहे कधी ते. माधव वाटव्यांनी जे रूपांतर केलं त्याचं मराठीतनं वाचलं. मला ते मराठी नाटक वाटलं. रूपांतर किती चांगलं झालं याचं उदाहरण असतं. कपालकुंडला मी मराठीतनं वाचली मामा वारेकरांची. मला ते असं अजिबात वाटलं नाही. त्यातलं वातावरण वगैरे हे जर बघितलं तर ती बंगालमधली आहे, परंतु बंगाली कादंबरी मी वाचतोय किंवा हे काही पर्क आहे हे मला कधी वाटलं नाही. मला नाटककाराच्या शोधात 6 पात्र हे पर्क नाटक वाटलं नाही. तर त्याच्यातनं कुठेतरी, आणि काही प्रयोग फसतात. म्हणजे आता खुर्च्या युनेस्कोच्या विजयाबाईंनी वगैरे केला होता, त्याची पुलंनी यथेच्छ टिंगल केली भाड्याने आणलेल्या वगैरे, तो सोडून देऊया आपण. परंतु हे जर ॲब्सर्ड थिएटर किंवा हे जर प्रयोग झाले नसते तर सतीश आळेकरांचं काम पुढे आलं असतं का? कुठेतरी वाटा मोकळ्या होतात आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा माझ्या दृष्टीने आहे. त्या प्रयोग त्यांनी केला त्याचं, म्हणजे ते 10 दिवस चाललं नाटक, 10 प्रयोग झाले का 1000 प्रयोग झाले हा मुद्दा नाही आहे. त्यांनी काही वाटा मोकळ्या केल्या का, पुढच्या शक्यता नवीन निर्माण केल्या का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. अगदी मी सहमत आहे तुमच्याशी याविषयी. एखादी गोष्ट रुजते का नाही हे पुढे काळ जेव्हा जातो तेव्हा मूळ ह्याच्यापासून खूप दूर जाते, तरच ती खऱ्या अर्थाने रुजली असं आपण त्याला म्हणतो, तिने मुळं रोवली असं म्हणता येईल. पण हे झालं पाहिजे का? तर निश्चित झालं पाहिजे. ह्याचं मी अगदी चांगलं वाईट, किती चांगलं किती वाईट हा मुद्दा वेगळा आहे. पण जॉयराईड नावाचं एक नाटक मी नुकतंच रूपांतरित केलं. लुत्झ ह्युबनर नावाचा जो आमचा जर्मन सहलेखक आहे, ज्याच्याबरोबर आम्ही 10 वर्ष लिहितो आहोत, त्याचं 25 वर्ष जुनं नाटक आहे ते. त्या नाटकावर आधारित म्हणून एक नवी संहिता, प्रेरित म्हणा आधारित म्हणा अशी संहिता मी लिहिली आणि ज्याचे आम्ही आत्ता आसक्त या संस्थेतर्फे प्रयोग करतो. हे नाटक त्यांनी 25 वर्षापूर्वी लिहिलं होतं. 3 टर्किश जर्मन मुलं आणि 1 जर्मन मुलगी, म्हणजे 2 मुलं 2 मुली असे 4 जण एक दिवस फिरायला कलोनला जातात आणि त्यांच्यामध्ये 18-19 वर्षाची तरुण मुलं असतात आणि त्यांच्यामध्ये काय होतं, दिवसभरात काहीतरी घडत जातं आणि त्याच्यातनं एक मुलगा त्यातल्या एका मुलीला चाकू भोसकून मारून टाकतो आणि दुसरा मुलगा दुसरीवर हल्ला करतो. आणि ह्या नाटकामध्ये पूर्ण उहापोहा असा होता की हे का घडलं. जो आता ॲडोलेसन्स नावाची सिरीज जर पाहिली असेल तर त्याच्या खूप जवळ जाणारं 25 वर्ष जुनं नाटक आहे. ते नाटक इथे 10 वर्षापूर्वी रंगशंकरामध्ये केलं गेलं. त्या नाटकामध्ये उहापोहा असा होता की जे मॉरल ग्रेज असतात की हे चूक, हे बरोबर, अशी घटना घडल्यावर हा माणूस दोषी, हा विक्टिम, हा कल्प्रिट, अशा ज्या क्लिअर लाईन्स आखल्या जातात ज्याच्यामध्ये आपण सगळ्याचा एक सर्वसमावेशक विचार करत नाही, तर तो विचार सुरू झाला पाहिजे, हा त्या नाटकाचा मूळ विचार होता. असं त्या नाटकातून बाहेर येत होतं. ते नाटक करायला हवं आज असं खूप प्रकर्षाने आम्हाला वाटलं. का तर अनेक कारणं असतात की अशा प्रकारच्या घटना घडतात का, तर घडतात. पोर्शची जी घटना पुण्यात काही वर्षांपूर्वी घडली त्यावेळेला आपण सरसकट असं म्हणतो की श्रीमंत माणसाच्या मुलं अशीच वागतात. हे करताना आपण ह्या सगळ्या घटनेतला आपला जो ओनस असतो, समाज म्हणून आपली जी जबाबदारी असते ती आपण झटकन
कोणावर तरी टाकून देतो. आपण उपभोगवाद, चंगळवाद ह्याला कसं गेल्या 20 वर्षामध्ये मोठं केलं आहे, ज्यातून ही पोर्श घेतली जाते, ह्यातून ही नियोरिश मुलं तयार होतात आणि ह्यातून तो उन्माद तयार होतो. ह्याच्यामध्ये मी कुठे आहे हा विचार आपण फार कमी वेळा करतो. किंवा अशा प्रकारचे सेक्शुअल असॉल्ट असतील, तरुण मुलांनी एकमेकांवर केलेला व्हायलन्स असेल, हा आपण दरवेळेला झटकून टाकू शकत नाही. त्याच्यामध्ये समाज म्हणून आपण आपली जी जबाबदारी आहे ती घेणं आवश्यक असतं. हा आणि मुळात हे का घडतं हा विचार आपण करतो का सर्वसमावेशक, हे आपण केलं पाहिजे. हे आम्हाला हे यासाठी हे नाटक रेलेव्हंट आहे असं आम्हाला वाटलं. पण ते नाटक प्रत्यक्ष अत्यंत वेगळ्या पद्धतीने लिहिलं आहे, ज्याच्यामध्ये तो एक काउन्सिलर आहे जो ज्युडिशियल सिस्टीमने दिला आहे. जसं ॲडोलेसन्समध्ये ती एक काउन्सिलर आहे जो त्या तीन मुलांशी बोलतो आणि त्यातून त्याचा ॲनालिसिस मांडतो, ज्याच्यावरनं त्यांची केस उभी राहते. अशा प्रकारचे सिस्टमॅटिक अप्रोच आपल्या ज्युडिशियल सिस्टीममध्ये आहे का, तर कदाचित नाही. मग या कॅरेक्टरचं काय करता येईल. मग हा 25 वर्ष टर्किश जर्मन हा जो एक विशिष्ट वर्ग आहे जर्मनीतला, जे इमिग्रंट्स आहेत आणि त्यांचे अत्यंत वेगळे प्रश्न आहेत. आता खूप वेगळे इमिग्रंट्स आहे. 25 वर्षापूर्वी टर्किश जर्मन कम्युनिटी खूप कठीण होती आणि त्या मुलांची खूप घुसमट व्हायची. तर हे विचार आज 2025मध्ये करताना मी काय रेलेव्हन्स शोधू शकते, हा प्रयत्न जेव्हा ते प्रत्यक्षात नाटक कसं झालं आहे, सिद्ध झालं आहे का नाही, चांगलं झालं आहे का नाही, हा पुढचा मुद्दा. पण ते करणं का आवश्यक आहे, कारण समाज म्हणून हा विचार आज आपण करतो का. आपण किती अगदी सुशिक्षित, सुसंस्कृत, हुशार असलो तरी आपण ह्या घटनेतला माझा वाटा काय, माझी जबाबदारी काय, हा विचार आपण करतो का, तर नाही करत. आपण पटकन योग्य अयोग्य, गुन्हेगार आणि ह्याच्यामुळे हा गुन्हा घडला असं म्हणून आपण तो विषय तिकडे संपवतो. तो आणि एस्पेशली टीनेज आणि सेक्शुअलिटी हा इतका नाजूक विषय आहे की ज्याविषयी आपल्याकडे मोठा स्टिग्मा आहे, त्याविषयी कोणीच कोणाशी बोलत नाही. आणि त्या सप्रेशनमधनं अनेक गुन्हे घडतात, ज्या गुन्ह्यांची जबाबदारी आपण घेत नाही. आपण म्हणतो की ह्यांच्याकडे असंच होतं, आपल्याकडे नाही असं होत. हे असंडेम आपल्यामध्ये इतकं आहे समाज म्हणून, तर ते नष्ट काहीच होत नाही आणि नाटकाने कुठलंच जागतिक परिवर्तन होत नाही. पण निदान या चर्चेला आपण सुरुवात करू शकतो का या नाटकातनं. हा प्रयत्न जॉयरेड या नाटकातनं आम्ही करायचा प्रयत्न केला आहे. तो किती सफल होतो तो पुढचा मुद्दा, आणि तो रुजतो का नाही हा आणखीन 25 वर्षानंतरचा. एक अत्यंत राजकीय वाटेल असा प्रश्न, पण तो थेट कामाशी जोडलेला आहे. आत्ता संस्कृतीचे बहुतांश संदर्भ हे विकृत म्हणणं जरा अवघड आहे, पण अरुंद होत चाललेले असताना आता एक उदाहरण द्यायचं तर मी एक पुस्तक भाषांतरित करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचं पहिलंच वाक्य असं आहे की आपल्या यार दोस्तांना गोष्टी सांगताना सुद्धा अल्लाह अगदी तंगड्या पसरून सिगरेट शिलगावत असेल आणि मग किश्शाला सुरुवात करतात. मला याच्यामध्ये दास्तान दिसते, ते दास्तानचं वाक्य आहे. उघड उघड पर्शियन फॉर्म मधून आलेली दास्तानची सुरुवात आहे ही. पण मी हे आज असं मराठीत केलं तर काय होईल. मी ललित कला केंद्रामध्ये एक छोटंसं नाटक करतो, त्यामुळे जर हल्ले होऊन विभागाच्या मुलांना आणि विभागाध्यक्षाला जर तुरुंगवास घडत असेल तर मग याची जबाबदारी कोणाची. तर हे सगळं आज बघताना मी कळतपणे चाळणी लावतो का गोष्ट सांगण्याची, की मी नको मी एकटा लेखक असेल तर फार तर माझी पुस्तकं जाळली जातील, फार तर मला ट्रोल केलं जाईल. पण मी चित्रपट किंवा नाटकासारख्या एका समूह माध्यमातून हे म्हणत असेल तर माझ्या बरोबरच्या सहकाऱ्यांना काही कारण नसताना हे सारं भोगावं लागेल. तर कळतपणे मी माध्यमात काम करताना गोष्ट सांगण्यासाठी किंवा त्याच्या अनुवादासाठी मी चाळणी लावतो का ही गोष्ट सध्या राहू दे, बघू नंतर. हे होतं की याच्यावर काही तुम्ही वेगळे उपाय शोधता. तुमच्यापासूनच सुरुवात करू, कारण तुमच्या बोलण्यात आता गुन्हे आणि सगळ्या सध्या म्हणजे तो आलाय संदर्भ. अगदी वैयक्तिक उत्तर देते, होतं 100%. आम्ही वाय नावाचं नाटक केलं होतं 8 वर्षापूर्वी. ते नाटक आज मी नाही करू शकत. किंवा जंबा बंबाबू नावाचं लहान मुलं आणि धर्म असं नाटक आहे. अत्यंत निरागस जंगल बुकमधल्या मोगलीची गोष्ट आहे, ज्याच्यात काहीच आक्षेपार्ह नाही आहे. पण त्या नाटकाचा एक प्रयोग कॅन्सल करावा लागला होता मला. आणि हा विचार कलाकार म्हणून नेहमीच केला जातो की मला नाटक करायचं आहे,
त्या नाटक करण्यामागचा हेतू निश्चित आहे, तो महत्त्वाचा आहे. पण मला जर नाटकच करता येणार नसेल तर कारण मी काही ॲक्टिव्हिस्ट नाही आहे संपूर्णपणे, मी कलाकार आहे. माझ्या कलेतनं जो ॲक्टिव्हिजम नॅचरली येत असेल माझ्या सामाजिक जाणीवेतनं, तेच मी करू शकते आणि तेच मी करते. आणि तू म्हणलास तसं माझ्याबरोबर एक समूह कला आहे, त्याच्यावर पैसे असतात. अगदी सिनेमा इतके नसले तरी सेटचे पैसा खर्च असतो, थिएटरचा बुक केलेला खर्च असतो, 2-2 महिने तालमी केलेले असतात, वेळ असतो. नाही, आम्ही नाही करत ज्यातनं एवढीही काही त्यातूनही होऊ शकतं, होतंच, पण प्रयत्न हाच करतो की नाही करायचं आत्ता. हा तो काळ नाही आणि ह्याला शेपूट घालणे असंही म्हणता येईल. पण हो, काळ बिकटच आला आहे आणि रतन थियाम जसं नेहमी मिथकडे जायचा, कारण त्याला जे म्हणायचं होतं ते त्याला तडक म्हणता येत नव्हतं. पण त्या मिथकांची नाटकं केल्यावरती लोकांनी असा आक्षेप घेतला, हे काय तू आपले रंगसंगीत गंमत करतो आहे, हत्ती दाखवतो आहे. पण तो हत्ती म्हणजे भारताची महासत्ता होती, किंवा तू काय कर्णभारम करतो आहे. पण त्याच्यात कुंती म्हणजे भारत होता, आणखीन राधा म्हणजे मणिपूर होतं, हे लक्षातच न घेता म्हणजे आडवाटेने जायचं तरी प्रॉब्लेमच आहे, सरळ जायचं तर ही म्हणते तशी तयारी पाहिजे. पण भाषांतराचा मुद्दा, जर का भाषांतराबद्दल बोलत असू तर, आणि नेहरूंबद्दल खूपच बोललं जातं हल्ली, म्हणून की जेव्हा ऑथेलोची फिल्म आली स्वातंत्र्योत्तर काळामध्ये, रिगलला लागली म्हणतात, मी वाचलं आहे, मी लहान होतो, नव्हतोच कदाचित, तर तेव्हा कोणीतरी सांगितलं की ऑथेलोमधले हे वाक्य, ही स्लेप्ट विथ हर, ही स्लेप्ट ऑन हर, हे कापा. तर ते असं करत करत नेहरूंकडे गेलं आणि नेहरू म्हणाले, नाही नाही, यू कॅनॉट सेन्सॉर शेक्सपियर. आता एवढं तरी ते म्हणाले, आपण तर म्हणतो यू कॅन सेन्सॉर एनिथिंग, असं खरं म्हणजे आम्ही म्हणतो आहोत. आणि भाषांतरात तर नाहीच नाही. शेक्सपियरने लिहिलेलं मी कोण कापणारा, आम्ही प्रयोगात कापतो, ते वेळ कमी व्हावा म्हणून रंगावृत्ती करतो, पण आम्ही घाबरून रंगावृत्ती नाही करत. आता परिस्थिती अशी आहे की आपण कदाचित घाबरून रंगावृत्ती करू, किंवा आम्ही तसं करणार, आम्हाला काहीही करा. पण हे म्हणजे जीवाला घाबरतो माणूस का घाबरत नाही, हौतात्म्य पत्करायचं की इतर मार्ग शोधायचे, हे सगळे भाषांतराच्या बाबतीत पण प्रश्न आहेत. आणि व्यंजना वापरायची का अमिधा, हाही प्रश्न आहे. सरळ बोलायचं का आडमार्गाने, विनोदाचा सहारा घेता येईल का. आता खूप हसलं तर कदाचित काहीतरी होईल, ओरडून काही होणार नाही, असंही कदाचित म्हणण्याची पाळी आहे. दॅट्स इट. नाही आहे, म्हणजे याच्याबद्दल दुमत होण्याचं काही कारणच नाही, कारण हे इतकं स्पष्ट दिसतं आणि लिहितानाही दडपण असतं. आता मला अनेकदा विचार पडतो की मी एखादी संहिता लिहितोय, त्याच्यातल्या पात्राचं आडनाव देशपांडे असेल तर त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या जातील. त्याचं आडनाव कांबळे असेल, त्याचं आडनाव पाटील असेल, म्हणजे आता तुम्हाला अल्फान्युमेरिक नावं द्यायला लागतील पात्रांना. A1 हा B2शी बोलत होता, आणि मग ते त्या अमक्या गल्लीचंही नाव नाही द्यायचं ना, किंवा रेस्टॉरंटचंही नाव नाही द्यायचं. किंवा वाईट माणसं जर असली आणि समजा एखादं धार्मिक हे नाव असलं, एल ताज असलं, किंवा समजा काय कॅफे जमजम असलं, राम भरोसे असलं, तर सगळ्यांच्याच भावना दुखावल्या जाऊ शकतात. मग ते म्हणजे या इतक्या मूर्खपणाच्या स्थितीला आपण पोचलेलो आहोत की साधा विनोद आपल्याला घेता येईल. आणि तुम्ही जर जुनी लक्ष्मण यांची जे कार्टून्स पाहिली, म्हणजे त्याच्यामध्ये पंतप्रधान आणि म्हणजे पंतप्रधान आणि पंतप्रधानांचे मंत्री पंतप्रधान रूममध्ये उभे आहेत, इंदिरा गांधी, आणि मंत्री तिथून बाजूनी एक म्हणजे काय म्हणूया आपण, भिंत खालून खणून आत येत आहेत, आणि हिदायतुल्ला त्यावेळेला चीफ जस्टिस होते, त्यांनी सांगितलं ते बाहेर जा म्हणून हकलत आहेत. ऑल राईट, गेट आउट, विल कम इन थ्रू द मेन डोर, असं इंदिरा गांधी त्यांना सांगतात. अशा पद्धतीचं कार्टून, किंवा अबूंचं गाजलेलं कार्टून की फखरुद्दीन अलियामध्ये इमर्जन्सीच्या काळामध्ये अर्धे बाथटबमध्ये आहेत आणि एक साईन करतायत आणि सांगतात की अजून जर काही वॉटरकोमर सही करायचं असेल तर माझी आंघोळ होईपर्यंत थांबा. आजकाल कोपऱ्यावरच्या आपल्या आमदाराची चेष्टा केली तर ते सहन होत नाही लोकांना. तर ही परिस्थिती का आली, त्याच्यामुळे हे नाकारणं कोणी नाकारू शकतच नाही.
कारण हे कुठल्याही पद्धतीच्या कुठल्याही याच्यावरती आपण पाहतो की हे लिहिताना सगळ्यांच्यावरती दडपण असतं. कारण हे मला तसंही समूह कला आहे, नुसता माझाच प्रश्न नाही, माझं कुटुंब असतात. हे लेखकाचं सुद्धा, लेखक सुद्धा याच्यापासून नुसता कादंबरीकार असला तरी तितका विभक्त असू शकत नाही. नातेवाईक असतात, मित्रमंडळी माझी असतात, बरोबर काम करणाऱ्यांची माणसं असतात, कलाकारांची सुरक्षितता, त्याचा कोण हिशोब देणार, ह्याचं प्रेशर असतंच ना. त्याच्यामुळे अगदी तसं स्वायत्त आपल्याला त्या पद्धतीचं स्वातंत्र्य घेता येत नाही. अ, माझ्याकडून मी हा विचारणारा आता पुढे जो विचारेन तो शेवटचा प्रश्न असेल. त्याच्यानंतर प्रेक्षकांमधून आलेले 2 प्रश्न, नंतर हे सत्र आणि संमेलन संपेल. कारण वेळ अगदी कमी आहे, शेवटची 15 मिनिटं उरली आहेत आणि हे सभागृह रिकामं करून द्यायचं आहे. इथे पुढे एक कार्यक्रम आहे दुसरा. मला AIच्या संदर्भात प्रश्न विचारायचा आहे. आपण आत्ता असं बघतो की AIला विचारून संहिता लिहून घेतात. म्हणजे मी कीर्ती कॉलेजला शिकवत होतो आणि आम्ही काही प्रश्न दिले होते, तेव्हा मुलांनी AI कडून उत्तरं काढून एकास एक कॉपी करून आम्हाला दिली. आता चित्रपट संहिता किंवा एकूण आपल्याला जशी हवी आहे गोष्ट ती आपण कमांड्स देऊन AI कडून त्या त्या पद्धतीत लिहून घेऊ शकतो. अशा स्थितीमध्ये हे जरी बाल्यावस्थेत असलं आत्ता, तरी भाषांतर आणि हे कसं आता एकमेकांना पुरे हे आणि त्याचे काय परिणाम होणार आहेत असं वाटतं? माझा पुरेसा अभ्यास आणि वापर नाही आहे AIचा, म्हणजे अगदी प्राथमिक पण नाही आहे. कारण थोडी मी टेक्नॉलॉजी फोबिया पण आहे मला, आणि मला अनेकदा वाटते की त्या कमांड्स काय द्यायचं हे शिकण्याऐवजी आधी मी त्यापेक्षा लिहून टाकेन, असं माझं अनेकदा होतं. त्यामुळे खूप योग्य उत्तर किंवा अपेक्षित उत्तर मी देऊ शकेन असं नाही. पण अनेकदा मराठी संहिता मी लिहिली आहे आणि ती जर्मनीला पाठवायची आहे समजा, तर त्यासाठी जेमिनी आणि ह्याचा वापर करून काही मिनिमम करेक्शन्स करून ते फॉर्मॅटिंग करून ते अशा प्रकारचे उद्योग मी थोडेफार केले आहेत. अर्थात त्याची भीती वाटतेच मला, कारण खूपच उत्तम लिहित आहे हे तर. मी असे काही अनुभव घेतलेले, गंमत म्हणून आपण म्हणतो ना की हे बघूया कसं लिहितंय शॉर्ट फिल्म वगैरे, तर ते भन्नाट लिहितं ते. हां, एक्झॅक्टली, वेअर टू स्टॉप वी डोंट नो. पण ते भारी येते, ते आहे खरं. पण मला ते हरारी त्या बाबतीत, तोही त्याचे विचार सतत बदलत जातो हा मुद्दा वेगळा, विच इज ग्रेट, कारण तो अभ्यासक आहे. पण त्याच्या 21 लेसन्स फॉर द 21st सेंचुरीमध्ये त्यांनी जे म्हटलंय ते थोडंसं आश्वासक वाटतं, की मूलभूत काही तुम्ही सांगू बघत असाल किंवा जिवंत प्रयोगकला असतील, की नाटक आहे, इव्हेंट आहे, ते टिकून राहील आणि तिथे आपण काहीतरी नवीन शोधू शकू, नवीन मांडू शकू, अशी आशा आहे. माझी मुलगी काय करेल पुढे आणि तिचं काय होईल ही भीती मला वाटते, पण आय थिंक शील फिगर इट आउट. AI फार डोकेदुखी आहे. इथे अनेक शिक्षक आहेत, त्यांना तो विचारा. 3 तासाची परीक्षा मला कधी आवडली नाही, त्यामुळे मुलांना मी प्रोजेक्ट्स किंवा असे हे द्यायचो. त्याच्यानंतर उत्तर अशी यायला लागली आणि 1-2दा माझा टीचिंग असिस्टंट होता, तर तो म्हणाला, सर मला काहीतरी गडबड वाटत होती आणि ते टर्निटिन नावाचं एक सॉफ्टवेअर असतं त्याच्यावरती तो डिटेक्ट होत नव्हता. तर म्हटलं ही इज फ्लाईंग अंडर द रेडार. एवढं आमचं दोघांचं एकमत झालं. तो म्हणाला, सर मला जरा वेळ द्या. त्यांनी PhDचा स्टुडंट आहे, त्यांनी जरा यावरती रिसर्च केला. तो म्हणाला, सर सापडलं. त्यांनी त्याच्यातलं एक वाक्य शोधलं आणि गिरीश कासारोलींच्या एका चित्रपटाबाबत त्यांना लिहायला सांगितलं होतं. तो म्हणाला, त्यांनी जर ही फिल्म पाहिली असेल तर हे वाक्य तो लिहू शकणारच नाही. याचा अर्थ त्यांनी न वाचता हे लिहिलेलं आहे. हा सगळ्यात मोठा धोका आहे. आणि हॉलिवूडमध्ये स्क्रिप्ट रायटर्सचा मोठा संप झाला होता की त्याच्या याच्यावरती, पण त्याच्यावरती कारण हे लोक AI कडनं घेऊन द्यायला लागले, तर त्याच्यावरती मग त्यांनी जी सादर केली तर प्रोड्युसर्सनी परत उलटा प्रकार सुरू केला की ती AIला फीड करून कुठून प्लेजराईज केलीत का काय हा त्याच्यावरती उलटा झाला. त्याच्यामुळे हे काही काळ चालणार आहे. म्हणजे AIचा जो जनक होता त्यांनी म्हटलं की हा हिरोशिमा नागासाकीसारखा एक मॉन्स्टर मी तयार केलेला आहे, मला त्याची भीती वाटते. परंतु ज्या पद्धतीने मार्केटिंग आणि सायन्स आणि टेक्नॉलॉजी म्हणजे वॉरफेअरमध्ये AI इज इनफॉलेबल, तुमच्या हार्ट डिसीज करता AI, आता कुणाला माहिती आहे तुमच्या कॅटरॅक्ट ऑपरेशनला AI एडेड ऑपरेशन, AI एडेड मिसाईल, एव्हरीथिंग इज AI एडेड. आता काय कशाला तुम्ही AI एडेड नाही म्हणायचं आता. आणि AI म्हणजे एक फार मोठं नवीक आणि टेक्नॉलॉजीमध्ये फार मोठी मिथकं तयार होतात. आणि विशेषतः आपल्यासारख्या समाजामध्ये की ज्याला प्रोग्रेस अँड टेक्नॉलॉजी हे समीकरण जमलेलं आहे तिथे, आणि ते सतत चालू राहतं, त्याच्यामधनं काही घडत काहीच नाही. परंतु तो एक म्हणजे आहे, म्हणजे तो मॉन्स्टर आहे, त्याला काही इलाज नाही. सर तुम्हाला बोलायचं आहे?
प्रश्न आहे का हे? नाही नाही, ए आयचा मला काही अनुभव नाही, पण ते काय आहे की मोबाईलसुद्धा शक्यतो मी न वापरायचा प्रयत्न केला होता, पण आता मी वापरतो. त्यामुळे आणि किती यंत्राला खूप तऱ्हेने लोकांनी विरोध केला, आर्थिक नुकसान होईल म्हणून केला, माणूसपणा नष्ट होईल म्हणून केला, आणि आता सगळे ती यंत्र वापरतात, विमानात फिरतात वगैरे. तर मी काही भविष्यवेत्ता नाही, ज्योतिषी नाही, त्यामुळे मला सांगता येणार नाही. कदाचित खूप फायदा होईल, कदाचित नाही होणार. पण भाषांतरावरती हे आहे, तर ए आयचं जर का आपल्याला थ्रेट आलं भाषांतरकाराला, तर भाषांतरकार अगदी आपलं पणाला लावून बरं भाषांतर करेल, म्हणजे तो ए आयपेक्षा बरं करण्याचा प्रयत्न करेल अशी आशा करावी. पण कदाचित तो राक्षस असेल तर तो खाऊन टाकेल. त्यामुळे ही एक मारामारी आहे माणूस आणि राक्षसातली. आता ते कोण जिंकतं कोण नाही माहिती नाही. कधी कधी राक्षस, बरे राक्षस पण आपल्या पुराणात आहेत, त्यामुळे सांगता येत नाही. ज्याच्याकडे अतिशय शक्ती आहे पण जो मनाने बरा आहे, असे पण राक्षस काही आहेत. त्यामुळे सांगता येणार नाही, इतकंच आत्ता वाटतं. प्रेक्षकांमधून तुमच्यासाठीच 2 प्रश्न आहेत राजीव सर. 180 वर्षात काही चांगल्या संहिताही भाषांतरित झाल्या असतील ना, अशी काही नावं सांगावीत, हा एक प्रश्न. आणि त्याच्याच पुढे जोडून जुन्या संहितांची क्लासिक्स पुन्हा नव्यानं समकालीन भाषेत भाषांतरित करून करण्याच्या शक्यता कितपत उपयुक्त ठरतील? हा जो दुसरा प्रश्न आहे तो नक्कीच उपयुक्त ठरतील. जर चांगलं केलं तर उपयुक्त ठरेल. आता हे काय, आता पुन्हा निकष कुठले, चांगलं कसं करायचं, इथे येऊन थांबतं. मग व्हॉट इज गुड, सुंदर म्हणजे काय, उपयुक्त म्हणजे काय. पण का नाही, जुन्याचं आपण वाटेल ते करूच शकतो, जर का आपण करू शकलो तर. आणि विंदा करंदीकरांचा लेअर आहे, अगदी सुरुवात आहे, पण आगरकरांच्या विकाराविलेखित आहे. रूपांतर म्हणायचं तर तुझं आहे तुझं पाशी ह्यांनी स्वतंत्र लिहिलं, पण त्याच्यापेक्षा त्यांचं रूपांतर अंमलदार अत्यंत जमून आलेलं आहे. असंख्य भाषांतरांनी रूपांतरांनी काहीतरी असर केलेला आहे, पण एकंदरीत पाहता निराशापत्री येते. अपवाद नक्की आहेत, अगदी सन्माननीय अपवाद आहेत. आणि मी केलेली 3 भाषांतरं बरी आहेत. हे ए आयचं ओपिनियन नाही आहे. बरं, प्रश्न वाचून दाखवतो. संहितेवर आधारित सिनेमांमध्ये माध्यमांतर कधी यशस्वी, मूळ कृतींशी समांतर कंसात कधी फसलेली होतात? एकाच दिग्दर्शकाची 2 उदाहरणं द्यायची झाली तर सत्यजित राय यांचं चारुलता कंसात कादंबरीचं नाव नष्टनीड आणि जनअरण्य कंसात शंकर यांची कादंबरी, हे पडद्यावरचं सफल किंवा बसलेलं भाषांतर म्हणायचं. साधं, ह्याला अत्यंत सोपं उत्तर आहे, ज्याचं त्याने ठरवायचं आहे. मी काय म्हणून सांगणार त्याच्यावरती, किंवा याच्यावरची मोठी चर्चा अपेक्षित असते की जेव्हा वाटलं की तो भाषांतर फसलंय तर तो फसलंय का म्हणतोस. म्हणजे पुन्हा संदर्भ हा रायनी चित्रपटामध्ये काय केलंय हा आहे. मूळ कादंबरी ही याच्यापासून डिलिंक होते. म्हणजे जसं आपण म्हणतो की मुलाची परीक्षा किंवा मुलाची सुदृढता हे मूल काय करतं त्याच्यावरनं ठरते, त्याची आई कशी आहे हे बघत नाही ना आपण. तर हा इतकं त्याचं साधं उत्तर आहे. धन्यवाद. 5 वाजलेले आहेत. हे सत्र आपण इथे थांबवूया. सगळ्या संमेलनाचं, अख्ख्या आज दिवसभर झालेल्या पहिल्यापासूनच्या सगळ्या सत्रांचं रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. मी स्वतः वैयक्तिक आयोजकांचे मनापासून आभार मानतो आणि पुढची सूत्र ताईंकडे सोपवतो. हा एक हल्ली आपला सर्वांचाच पेशन्स थ्रेशोल्ड खूप खाली गेलेला आहे. विशेषतः मोबाईलच्या आगमनानंतर आजकालच्या नव्या पिढीचा तर 1.5 सेकंदाच्या वर पेशन्स थ्रेशोल्ड टिकत नाही असं म्हणतात. तरीसुद्धा इथे बहुसंख्येने इतके तास बसून राहिल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. शेवटचे एक फक्त समारोपाचे काही रिमार्क्स देण्यासाठी मी सप्रेसरांना पाचारण करते, ते त्याचं समिंग अप करतील. 2 सूचना आहेत. एक म्हणजे सांगलीला फेब्रुवारी महिन्यामध्ये अभिजात मराठी, काल, आज आणि उद्या याचा एक सेमिनार आहे. त्यात ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी तिथे कॉन्टॅक्ट करावा.
दुसरी एक गोष्ट, केल्याने भाषांतरच्या सबस्क्रिप्शन किंवा वर्गणीविषयी लोकांनी विचारलेलं आहे. तर तिथे वर्गणी घेण्यासाठी बसवलेले आहेत. वार्षिक वर्गणी केल्याने भाषांतरची 500 रुपये, त्रैवार्षिक वर्गणी 1200 रुपये आहे. आणि त्याचा QR कोड पेमेंटचा आणि सगळ्या गोष्टी तिथे दिलेल्या आहेत. तिसरी गोष्ट, ग्रंथ शासकीय फोटोसिंको मुद्रणालयाचे आणि अभिषेकचे ती पुस्तकं आहेत, ती सगळ्यांनी जरूर पहा. निवडक केल्याने भाषांतरचं तुम्हाला जर का नोंदणी करायची असेल तर ती नोंदणी कृपया वॉल्डन पब्लिकेशन्सकडे ती कृपया नोंदणी करा. आणि मला असं वाटतं की हे असं आयोजकांनी स्वतः बोलू नये, पण मला असं वाटतं की हे बऱ्यापैकी यशस्वी असं आपण एक पहिलं पाऊल टाकलेलं आहे. आम्हाला हे अतिशय मॉडेस्ट पाऊल आहे, ह्याची आम्हाला अतिशय जाणीव आहे. परंतु मला असं वाटतं की इथून ह्या पुढचा, म्हणजे आता मराठीमध्ये भाषांतर व्यवहार रुजून 100च्या वर वर्ष होऊन गेलेली आहेत. किती दिवस आपण भाषांतरकारांचे अनुभव कथन आणि कुंकूचं भाषांतर काय करायचं आणि खरकटचं भाषांतर काय करायचं, अशा त्याच गोष्टी आपण किती दिवस बोलत राहणार आहोत. माझ्या मते कुठलंच भाषांतर हे वाईट किंवा टाकाऊ भाषांतर नसतं, फक्त कमी जास्त गळतीचं असू शकतं. तर सर्व भाषांतरांचं आपण एक स्वागत करूया. त्या स्वागतशील दृष्टिकोनातनं प्रत्येक भाषांतराने आपल्याला काय दिलं ह्याचा आपण जरूर विचार करूया. आणि सप्रे सरांच्या हातात मी आता सूत्र देते. शेवटची 10-15 मिनटं समारोप. आणि मला असं वाटतंय की आपण पुष्कळ वेळ व्यवस्थित शिस्तीत पाळलेला आहे आणि तरीसुद्धा बऱ्यापैकी अर्थपूर्ण अशी चर्चा घडवून आणलेली आहे. याचं यूट्यूब आम्ही वरती टाकणार आहोत. ज्यांनी नोंदणी केलेली आहे अशांना आम्ही ती यूट्यूब लिंक पाठवूच. त्याखेरीज ती यूट्यूब लिंक अशी असेल की ती पब्लिक असल्यामुळे तुम्हाला ती पुढे कुठे पाठवायची असेल तर तुम्ही ती जरूर शेअर करू शकाल. मित्रहो, अनघानं अतिशय उत्तम रीतीनं या सगळ्या दिवसभराच्या कार्यक्रमाचा समारोपच केलेला आहे आणि त्यामुळं त्याच्यापेक्षा मला वेगळं काही म्हणायचं नाही. कलासक्तचा एक अध्यक्ष या नात्यानं ती जे काही म्हणाली त्याला मी सपोर्ट करतो. आमचा अतिशय प्रिय मित्र, मला एवढंच इथे सांगायचं आहे, आम्हा सर्व मित्रपरिवारातला विद्यासागर महाजन याची ती खरं म्हटलं तर केल्याने भाषांतर आणखीन कलासक्त ही संकल्पना होती, ती त्याने प्रत्यक्षात आणली आणि आम्हा सगळ्यांना बरोबर घेऊन केली. त्याच्या अकाली दुर्दैवी मृत्यूनंतर आता गेली अनेक वर्ष सुनंदा आणि अनघा केल्याने भाषांतर आणि कलासक्त या माध्यमातून हे काम पुढं नेत आहेत. त्याबद्दल मला त्या दोघींचेही अतिशय मनापासून आभार मानावेसे वाटतात. आणि मराठी नियतकालिकांच्या जगामध्ये, वाङ्मयीन संस्कृतीमध्ये केल्याने भाषांतरनं स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे, स्वतःची अशी आयडेंटिटी निर्माण केलेली आहे. हे त्या दोघींच्याही कर्तृत्वाचं यश आहे असं मला मुद्दाम आवर्जून सांगावंसं वाटतं. साहित्य संस्कृती मंडळानं हे जेव्हा आमच्या कलासक्तकडे दिलं, या तऱ्हेचे संमेलन घेण्याचं ठरवलं, त्याला काही महिने झाले, तेव्हापासून अनघा आणि सुनंदा आणि त्यांचे सगळा मित्रपरिवार, मित्रमैत्रिणी हे अत्यंत या सगळ्या परिसंवादाचा यश येण्यासाठी जे निमंत्रित करायला पाहिजेत, ज्यांना बोलवलं पाहिजे, या सर्वांना बोलवण्यासाठी जे कष्ट घेतले आणि त्यासाठी सगळा व्यवस्था करणं, आणि विशेषतः इथं व्यासपीठावर आम्ही 10-15 मिनटं बोलणं वेगळं आणि ही व्यवस्था करणं, ती सगळी व्यवस्था चांगल्या पद्धतीनं करणं, हे जे काम आहे ते त्या सगळ्यांनी अतिशय मनापासून केलेलं आहे. त्याबद्दल मला अतिशय मनापासून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. चंद्रकांत पाटील हे आपणाला मुद्दाम सांगितलं पाहिजे की जे मी विद्यार्थी असल्यापासून मराठीतले हे असे एक कवी आणि अनुवादक आहेत की ज्यांनी भारतीय स्तरावरचे नामवंत लेखक, नामवंत कवी, आणखीन सबंध वाङ्मयीन व्यवहार बघितलेला आहे आणि अत्यंत त्यांनी भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये याविषयी दोन्ही भाषेमध्ये लिहिलेलं आहे. अशा तऱ्हेचा एक ज्येष्ठ एक अनुवादक आणि कवी आम्हाला या परिसंवादासाठी, या चर्चासत्रासाठी मिळाला, हे आम्ही आमचं भाग्य मानतो. ते चंद्रकांत पाटलांची थोर परंपरा आमची मैत्रीण माया पंडित ही आता पुढं नेते आहे. आणखीन सध्याच्या समकालीन अशा तऱ्हेच्या या काळामध्ये माया पंडित ही एक थोर अनुवादक
म्हणून आम्हा सर्वांना परिचयाची आहे आणि म्हणून तीसुद्धा या इथे येऊन तिनं बीजभाषण केलं आणि त्यांनी जो एक प्रकारचं सेट केलं असं आपण म्हणूया, सगळी सूत्र दिली, त्या सूत्रांनाच अनुसरून अशा तऱ्हेनं नंतरच्या सर्व सत्रातून जे वक्ते बोलले त्या सर्वांनी आपापली मतं मांडली. आपण सर्व अतिशय गांभीर्यपूर्वक हे सगळं घेतलं आणि मला असं वाटतं की या सर्व चर्चेतून तुम्हाला काही नेमकी सूत्र हाताशी लागली असतील. सगळी चर्चा बाजूला ठेवा, पण अनुवादासंबंधी, भाषांतरासंबंधी, एकूण त्याच्या वाङ्मयातल्या स्थानासंबंधी, आपल्या वाचक म्हणून आपल्याला अभिवृद्ध करण्यासंबंधी काही खूप गोष्टी कळल्या आणि त्या कळाव्यात अशा तऱ्हेचा प्रयत्न आम्ही करत होतो. त्या प्रयत्नाला ती अनघा म्हणाली त्याप्रमाणे काही प्रमाणात यश आलं असेल असं मला वाटतं. तेव्हा हा जो हे संमेलन आहे हे आमच्या साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीनं यांना अनुदान देऊन घेण्यात आलं होतं. मी मंडळाचाही सदस्य असल्यामुळे इथे अध्यक्ष आहे आणि साहित्य संस्कृती मंडळानं ज्या महाराष्ट्रातल्या 32 जिल्ह्यांच्यामध्ये यावर्षी अशा तऱ्हेची जी संमेलनं दिली त्यातलं हे एक संमेलन होतं. तेव्हा एका बाजूनं मी ह्या कलासक्तचा अध्यक्ष म्हणून जसं बोलतो तसं दुसऱ्या बाजूनं मी अतिशय हे पोचवीन साहित्य संस्कृती मंडळापर्यंत की कलासक्तनं आणि केल्याने भाषांतरनं हा जो एक दिवसाचा संबंध संमेलन घेतलं ते अतिशय अर्थपूर्ण, अतिशय उत्तम दर्जानं पार पाडलेलं होतं आणि त्याचा एक निरीक्षक म्हणून मला असं वाटतं की त्यांचं हे काम फार थोर अशा स्वरूपाचं झालेलं आहे. त्यामुळे या इथून पुढे मगाशी कोणी ते जो एक शब्द वापरला त्यामुळे की काही वाटा त्यांनी मोकळ्या केलेल्या आहेत, तर असं मला वाटतं की आपणाला सर्व वाचकांना सुद्धा या चर्चेमुळं काही वाटा मोकळ्या झाल्याचा आनंद मिळेल, तो मिळावा आणि त्याच्याबद्दल आपण सर्वांचे मी आभार मानतो. आणि आजच्या या चर्चासत्राचं आजच्या या संबंध जे आमचं काय म्हणता येईल संमेलन आहे त्याची सांगता झाली असं जाहीर करतो. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो.